केलं का किती का वाईट असलं पण बहिणीचं कन्यादानाने चोखपणे पार पाडलं आणि त्या ठिकाणी कंसाने त्याप्रमाणे केलं देखील. असं थाटामाटात बहिणीचं लग्न केलं त्या काळी मुलाच्या पद्धती होते. आता कुणाला त्या काळात हुंडे बिंडेचं काय हुंडा द्यायचा कंसाने इतका मोठा हुंडा दिला देवकीला नेण्याकरता पण देवीकडे रथ कमी पडले आणि वसुदेवजी आणि देवकीला नेण्याकरता स्वतः कंस सारथ्य पण करत होता त्या रथाचं आणि कंस सारथ्य पण करत असताना तो देवकीला आणि वसुदेवजींना घेऊन चाललेला. जात असताना आकाशाची वाणी झाली. आकाशाची वाणी सांगत असे कंसा मांडव भरवसा सांगण्याचा किंवा बोलण्याचा. मग त्या ठिकाणी आकाशाची वाणी झाली आणि आकाशाच्या वाणीने सांगितलं तर तुझी जी बहीण आहे तू हिला झाडा माटात फिरून येतोय पण हिचा आठवा पुत्र काय करेल तुला मारेल. जसं आकाशाच्या वाणीने असं सांगितलं तसं कंसाने घेऊन या खड्ग माराया धावला. तेवढ्यात हात तो धरला वासुदेवे. हा सगळा प्रकार घडला. याच्यानंतर कंसाला सांगण्यात आलं आठवा पोरग मारणार आहे मग कशाला तू त्रास घेतोय तुला मी आठही पोरं आणून देतो ना मग तू काय नको घेऊ ना असा शब्द वसुदेवजींनी दिला बरं का. देवकीच्या नवऱ्याने म्हणजे वसुदेवजींनी शब्द दिला का माझ्या सगळी लेकरं मी तुला आणून दे. आणि त्या काळात शब्दाला लोक जागत होते. काय त्या काळात स्टॅम्प पेपर नव्हते, 500चा नव्हता, 100चा नव्हता, 1000चा नव्हता पण शब्दाला जाणणारी माणसं होती आणि शब्द हे मानत होते एकदा आपल्या वाणीतून शब्द गेला चंद्र सूर्य जरी बुडाले तरी आपला शब्द बोलला नाही पाहिजे असा त्या काळामध्ये शब्दाला केला. आणि त्या ठिकाणी वसुदेवजी असं म्हणल्याबरोबर कंस म्हणे कशाला टेन्शन घ्यायचं नव्हते. आपल्या दाजीने सांगितलंय ना दाजीवर थोडासा विश्वास ठेवू. त्याने एका महलामध्ये देवकीला आणि वसुदेवजीला ठेवलं आणि महलामध्ये ठेवल्याच्या नंतर देवकीने पहिल्या मुलाला जन्म दिला. पहिल्या मुलाला जन्म दिल्याच्या नंतर सांगितलेल्या वचनाप्रमाणे वसुदेवजी आपला पहिला पुत्र घेऊन त्या ठिकाणी कंसाकडे गेले. कंसाकडे गेल्याच्या नंतर कंस म्हणला आता याला कशाला मारू नंबर 8 मला मारणार आहे ना. 8वा पोरगा जर मला मारत असला तरी पहिला पोरगा कशाला मारू उगाच कशाला पाक करून घ्यायचं. म्हणून कंस म्हणला जा तुम्ही 8वा पोरगा मला आणून द्या. 8वा काही असो मग ती पोरगी असो का पोरगा असो ते माझ्याकडे आणून द्या बाकीचे काही मी मारत नाही असं म्हणल्याबरोबर वरती देवाची बुद्धी बसली. देव म्हणजे याचं पापच नाही वाढलं तर देव याला मोठं म्हणून मारणार कसा. मग त्या ठिकाणी तिन्ही लोकांमध्ये भ्रमण करणारे नारदजी त्या ठिकाणी आले. नारदजी म्हणले अरे कंसा एवढा मोठा बुद्धिमान राजा तुला काही अक्कल आहे का नाही रे. ते म्हणले नारदजी तुम्ही माझ्या दारात आले अतिथी देवो भव ही आपली संस्कृती आहे म्हणून तुम्हाला शब्द बोलत नाही म्हणजे तुम्ही मला नालायक म्हणता का. ते म्हणजे नालायक नको म्हणून तर काय करू. ते म्हणजे नालायक म्हणायला झालं काय. तर नारदजी म्हणले अरे मूर्खा ज्यावेळेस वसुदेवजी तुझ्याकडे पोरगा घेऊन आले तू त्याला मारलं नाही एक तर त्याला मारला ठेवतोय आधी तू त्याला मारला ठेवलं त्याच्यात तू पोरगा मारलं नाहीये तर उलटा बोललं तर हा सुद्धा 8वा भरतोय. कुठून जरी मोजलं तरी हा पहिलं पोरगा सुद्धा 8वा बरेल. कुठून बोललं तर कोणतंही पोरगा 8वा बरेल. तुला एक सांगतो जर अक्कल असेल तर त्या पोराला मारून टाक आणि काय गरज तिला महालात ठेवायची. तिचे पोरगा तुला मारणार तू तिला महालात जपतोय. मग कंसाला थोडंसं वाईट वाटलं. दुर्बुद्धी ते म्हणा आणि त्याच्या मनामध्ये दुर्बुद्धी निर्माण झाली आणि दुर्बुद्धी निर्माण झाल्याच्या नंतर कंसाने आपल्या एकुलत्या एक बहिणीला त्या ठिकाणी बंदीशाळेत ठेवलं. बंदीशाळेत ठेवल्याच्या नंतर पुन्हा वसुदेव देवकीने 5 लेकरांना जन्म दिला. 7वा गर्भ हा योग मायेने बहिणी मातेच्या गर्भामध्ये ट्रान्सफर केला आणि 8वा गर्भ तो भगवान परमात्म्याचा. आता तो भगवान परमात्मा काय जन्माला येतो तो डायरेक्ट प्रकटच असतो. पण ज्यावेळेस देवकी माता 8व्या मुलाच्या वेळेस गरोदर होत्या का त्यावेळेस देवकी मातेचं तेज ही तिन्ही लोकांमध्ये मावळत होतं. पोरं जर कुणाची आतमध्ये असली ना तर आई सतत हसत मुखाने असते. मग ती टीव्ही असो मोबाईल असो काही जरी नसलं ना तिच्याकडे खायला जरी नसलं ना आपलं पोरग जर कोणी असलं ना आई खुश असते. आणि एखादी बाई जर मातीच खात असली ना 9 महिन्यात माती खाईन खडे खाईन घराचे कोपडे खाईन पण ते पोरग शांत असतंय का. ते आल्याच्या नंतर वाटाणे खाईन फुटाणे खाईन शेंगदाणे खाईन ते बाटली पिईन
नाही म्हणजे आता ते होतं वया मला एक अर्धा शब्द माझा तो भाग वेगळा झाला आणि त्या ठिकाणी पूर्ण चांगले असल्यामुळं आणि भगवान परमात्म्याचा अंश असतो भगवान विष्णूचा अवतार कृष्ण परमात्मा म्हणतात आणि त्या ठिकाणी देवकीचं तेज कुठेही मावत नव्हतं गगनामध्ये मावत नव्हतं आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या जन्माचा दिवस आला तो म्हणजे गोकुळ अष्टमी श्रावण महिन्यात ते अष्टमी उतरली आणि त्या ठिकाणी रात्री 12 वाजता 8 वर्षाच्या पोराच्या स्वरूपात देवकी समोर प्रगट झाला किती वर्षाचं पोरग 8 वर्षाच्या पोराच्या स्वरूपात जन्माला आले आणि आल्यानंतर म्हणले मम्मी मी आलो देवकी मातेला अरे म्हणजे तू आला पण तू 1 दिवसाचं बाळ आहे 1 दिवसाचं बाळ तुला एवढं मोठं असतंय का ते म्हणे मग 1 दिवसाचं बाळ केवढं असते म्हणे तू बारीक होते आम्ही सांगत ते कथा मग ते म्हणले बारीक 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 होत गेले 1 दिवसाचं बाळ झाले आणि 1 दिवसाचं बाळ झाल्याच्या नंतर देव विचारतात आई एवढा बारीक बास का 1 दिवसाचं बाळ झाल्यावर देवकी म्हणली 1 दिवसाचं झालंच देवा तू पण बोलतो असा जसा माझा पंजा आहे आधी तुझं बोलायचं बंद कर बोलायचं बंद कर तू आई पण करू काय आई म्हणली रड ते म्हणे देवा म्हणले मी रडायला पण तयार आहे पण त्या ठिकाणी मी रडायला लागल्याच्या नंतर मला काय तुम्ही इकडे घेऊ नंदाच्या घराला मजली गोकुळाला मजली गोकुळाला तू जरा इकडे तिकडे फिरून बघ ना अरे आमच्या पायात वेड्या हातात वेड्या आमच्या कमरेला देखील वेड्या आणि त्या ठिकाणी एवढे 10-15 गेट आमच्या समोर झाले एवढे मोठे पोलीस त्याच्या समोर एवढे मोठे सैनिक आणि त्या ठिकाणी एवढं पार करून तुला नंदाच्या घरी गोकुळाला कसं घेऊन घालायचं ते म्हणले बाबा तुम्ही त्याचं काही टेन्शन घेऊ नका पण ते म्हणले एका टोपलीमध्ये मला तेव्हा त्या ठिकाणी पाहिजे भगवान परमात्म्याने एक टोपली निर्माण केली त्या टोपलीमध्ये वसुदेवजींनी कृष्ण परमात्म्याला ठेवलं आणि ठेवल्याच्या नंतर उतरलीला कमळावरती आणि त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने उचलल्याबरोबर आता पायातले सगळे वेळा गळून पडल्या आणि पडल्याच्या नंतर वसुदेवजी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला घेऊन गोकुळाच्या दिशेने निघाले आणि निघाल्याच्या नंतर मग ती आडवी येते ती यमुना मैया काय ती आडवी यमुना मैया आणि त्या यमुना मैयाच्या पात्रामधून पलीकडे जायचे आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा जन्माला येणार म्हणून अख्खा प्रकृतीला आनंद झालेला त्या ठिकाणी पाऊस पडतोय वारे सुटले त्या ठिकाणी विजा कडकडताय यमुना मैया देखील घरी घरी म्हणून वाहते आणि अशा पाण्यातून वसुदेवजी त्या टोपलीमध्ये भगवान परमात्म्याला घेऊन पुढे चालतात आणि त्या ठिकाणी यमुना मैयाला कळतं का या पृथ्वीचा भार कमी करण्याकरता जो परमात्मा जन्माला आलाय तो माझ्या पात्रातून चाललाय आणि त्या भगवान परमात्म्याचं दर्शन मला आज घेण्याची इच्छा आहे आणि त्या ठिकाणी यमुना मैयाच्या पात्राचं पाणी थोडं 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 वाढायला लागल्याच्या नंतर देवाला कळालं वसुदेवजींच्या तोंडापर्यंत पाणी आलं देवाला कळालं जोपर्यंत यमुना मैयाला माझं दर्शन होत नाही तोपर्यंत यमुना मैया काय खाली जात नाही आणि त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने अलगद त्या मधून त्या
पात्रामधून बाहेर पाय काढला. त्या ठिकाणी यमुना मैयाने भगवंताचं दर्शन घेतलं. यमुना मैयाने वाट दिली आणि वसुदेवजींनी कृष्ण परमात्म्याला गोकुळामध्ये घेऊन ठेवलं आणि तिथं जी माया जन्माला आलेली ती घेऊन वसुदेवजी पुन्हा द्वारकेमध्ये आले. आल्याच्या नंतर ती माया मोठमोठ्याने रडायला लागली. कंसाला कळालं आठवा आला. सगळीकडे मोठा मोठा आडवा चालला. आठवा जन्माला आला, आठवा जन्माला आला, आठवा जन्माला आला. तेवढ्या एक सैनिक म्हणला आठवा नाही आठवी आली. काय म्हणलं? आठवा नाही आठवी आली. तोच म्हणे आठवा असो की आठवी, नंबर कितवा? आठवा. म्हणजे हो का? पण त्यांनी काय केलं, त्या ठिकाणी त्या पोरीला मारण्याकरता कंसाला त्याने ती गरगर गरगर अशी फिरवल्याच्या नंतर दगडावर आपटणार. तेवढ्या देवीच्या स्वरूपामध्ये ती म्हणती मजला गिवदी तुझला गिवदी तुला मारण्याला माझ्या मला जन्माला आलाय आणि तू या ठिकाणी नाही, तू कुठेतरी गेलाय. मला मारलं तरी तुझा काही फायदा नाही. कंसाला असं कळल्याच्या नंतर ती देवी गुप्त झाली. इकडे कंसाची त्यांची मीटिंग बसली. पण त्या ठिकाणी गोकुळामध्ये भगवान परमात्मा गेल्याच्या नंतर भगवान परमात्मा मोठ्याने रुदन करतात, म्हणजे रडतात. कुठं? नंदराजाच्या घरी यशोमती मैयाच्या शेजारी त्या ठिकाणी कृष्णाला ठेवलेलं. आता कृष्ण परमात्मा रडतोय आणि नंदराजाच्या बहिणी नंदाला सांगतात की नंद घरा आनंद भयो जे कन्हैया लाले की. त्या मोठ्याने रडतात आहे, दादा 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 एवढं वर्ष घरी तुला बोललं नव्हतं, पण आज एवढ्या वर्षाने आपल्या घरामध्ये म्हणून जन्माला आले दादा. सगळीकडे असा मोठा आरडाओरडा त्या ठिकाणी चालू झाला. त्या ठिकाणी भगवान परमात्मा रडायला लागले. त्या ठिकाणी यशोमती मैया देखील उठल्या. त्यांनी श्रीकृष्ण परमात्म्याला उचललं आणि त्या भगवान परमात्मा जन्माला आल्यामुळे जो आनंद झालाय त्या आनंदामध्ये अवघं गाव बोलतंय. ते कसं बोलतंय? हरी किती सांगू मी सांगू कुणाला, काय नंदाच्या घरी काय जन्माला आलाय? मूल जन्माला आलाय. एखादी जर बातमी अवघ्या गावामध्ये पसरवायची तर असेल ना, तर जास्त वेळ नाही लागत. तुमच्या जवळीपेक्षा ही पटकन पोहोचते. तुमच्या फोन करण्यापेक्षा तुमची रिंग लावून जर एखादी बातमी गावात पोहोचते, फक्त गावातली जी मुख्य बाई आहे तिला सांगायचं. आता गावातली मुख्य बाई ज्याची त्याला माहित असते, गावातल्या मुख्य बाईला सांगितलं तर ती बातमी वाड्याच्या अगोदर अख्ख्या गावाला कळणार असं मी नाही म्हणत. तुकोबाराय म्हणतात गवळण गवळण म्हणती गवळण दिलं पुत्र झालं यशोदेला. गवळण म्हणती गवळण दिलं पुत्र झालं यशोदेला. एकी धावी एकी पुढे दाटी बाटी पुत्र बडे. एक धावी एकी पुढे दाटी बाटी पुत्र बडे. गवळण इथल्या गवळणीचा विषय चाललाय. म्हणजे आपण पण गोकुळातच, पण आता जर दुसऱ्या जन्मात तिकडे आलो जाऊ ते भाग जरा वेगळा आहे. आणि त्या ठिकाणी एकीने दुसरीला तिसरीला असं करता 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 सगळ्या गोकुळामध्ये हे कळालं का नंदाच्या घरी आनंद होते. त्या ठिकाणी नंद राजाला पोरग झाले. त्या ठिकाणी आनंदाच्या घरामध्ये सगळ्या गावाला फुलबंद आमंत्रण हे नंद राजाने पाठवले का माझ्या घरी आनंदाचा क्षण आहे. त्या ठिकाणी सगळ्यांनी माझ्या पोराला बघण्याकरता या. आणि गावाला फुलबंद आमंत्रण दिल्याच्या नंतर अवघ गावातल्या महिला घटून कशाला निघाल्या? भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला
बघायला निघाल्या. आता आपलीकडे काय नटून फुटून नाही येत बया. नटतात का तुमच्याकडं? आपलीकडे लग्नाला नटतील, साखरपुड्याला नटतील, सक्रातील नटतील, महाराज वटपौर्णिमाला पण नटतील. कीर्तनाला जायचं म्हणलं, रानातून आली, हात पाय धुतलं, चहा घासला, नुसता खालचा पदर वर करायचा, तो काही ठरलं नाही, काय नाही, काय नाही, लगेच असं कीर्तनाला येतो. असं लग्नाला जावं जाताना कीर्तनाला येतो आपण. असं लग्नाला यायचं म्हणलं बाई, तिचं जोडवा आणि तिचं पैंजण आणि तिची खुशी आणि तिचं डोरला आणि तिचं हे तिचं ते, असं सगळे नटून जातात. पण त्या काळात देव आल्याच्या नंतर लोक नटायचे. आताच्या काळात लग्न आल्यावर त्या काळात देव आला म्हणून नटायचे. त्या ठिकाणी नंदाच्या घरामध्ये आनंद झाल्यावर सगळं त्या ठिकाणी गोकुळ नगरीतल्या तरुण बाया, वृद्ध बाया सगळ्या नटून कुठे निघाल्या? नंदाच्या वाड्याकडे. आणि नंदाच्या वाड्याकडे निघाल्याच्या नंतर एका 10-15 पोरींचा भरता प्रचंड लग्न झालेले बाया, एक 2-2 वर्ष झाली त्यांच्या लग्नाला. अशा गवळणींचा भरता नंदाच्या वाड्याकडे निघाला आणि एका म्हातारीला बघितलं. तिचं वय 95 वर्ष. किती? 95 वर्ष म्हातारीचं वय. आणि म्हातारीने जसं पोरीचं भरता बघितला, म्हातारी डोक्यात फटकलं, आज ह्या पोरी नटून कुठे चालल्या? म्हातारपणी करतात. म्हातारी माणसं आणि लहान लेकरं काही त्याचा भरोसा नाही वाटत. त्या लहान लेकराची म्हातारी माणसाची बुद्धी सारखी असते बरं का. लहान लेकराची आणि म्हातारी माणसाची बुद्धी सारखी असते. आणि म्हातारीने बघितलं ह्या पोरीला नटून जाताना, आणि म्हातारी म्हणले, असं म्हणल्याबरोबर ह्या म्हणले एवढ्या आनंदामध्ये, एवढं भगवान परमात्म्याच्या वाड्यात चाललं, काय आली का वर्षी आमच्या पुढं? ते म्हणजे ये बाया लई तर का तुम्ही, नीट बोला ना जरा, कुठं चालले? ते म्हणे आता पटकन सांगतो पण आधी बाजू. ते म्हणे नंदाच्या घरी नंदराजाला पोरग झाले ते पाहायला चाललो. असं ऐकल्याबरोबर म्हातारीला पण आनंद झाला. म्हातारी पण आनंदाच्या भरामध्ये काठी पळत घरामध्ये गेले. जुन्या घर मोठे होते जरा. जुन्या घराला पड्या पण याच्यापेक्षा पड्या मोठ्या होत्या. जुना वाडा होता म्हातारीकडे. आणि वाड्यामध्ये म्हातारीची एक पेटी होती. पेटी पण साधी नव्हती. तुमच्या घराची जेवढी खोली तेवढी म्हातारीची पेटी होती. घराची साड्याची. तुमच्या घराची जेवढी खोली का 10 बाय 10ची तेवढी म्हातारीची पेटी. म्हातारीने पेटीला शिडी लावली. शिडीवर म्हणजे पेटीमध्ये गेली. गेल्याच्या नंतर म्हातारीने तिच्या लग्नाचा शोध काढला. काय काढला? म्हणे नंदाच्या वाड्यामध्ये नंदराजाला पोरग झालं ते पाहायला जायचं म्हणजे असा तसा शालू घालून जाणार नाही. आणि लग्नाचा शालू जितका महाग असतंय तेवढी बाकीच्या साड्या महाग असतात का? तिचा लग्नाचा शालू होता त्या काळात 25,000 होता. आणि तिने काढला, तिच्या लग्नाचा शालू काढला पण म्हातारीच्या वयामध्ये दिसायचं कमी महाग. तिने नेसला नव्हता शालू. नटून तर जायचंय पण आता दिसत नाही. आणि ते पेटीत आणणार त्याच्यात. आणि तिने मग उलटा शालू नेसल्याच्या नंतर तिने आपला मेकअपचा डब्बा काढला. म्हातारी काय साधी नव्हती. तिच्याकडे मेकअपचं सगळं सामान होतं. तुम्हाला वाटतं का आमच्याकडेच आहे? म्हातारीकडे पण होतं. म्हातारीने मेकअपचा डब्बा काढला. त्या ठिकाणी डोके कुंकुम, होटाला कुंकुम, नैलवणे मिश्रण, डोळ्यामध्ये लाली, हिरवे काजल, होटावरती कुंकू लावलं, डोळ्यामध्ये लाली लावली, डोक्यावरती काजळ लावला. तर म्हातारी दिसत नव्हतं. आणि त्या ठिकाणी तिने सगळा मेकअप केला. असं मी नाही सांगत बरं का. असं शेपक गवळणीही सांगतात आणि शास्त्रीय गवळणीही सांगतात. होठों पे कुमकुम, नयनों में मिश्रण, सिर पे काजल लगाए चली, सिर पे काजल लगाए चली, मोहन मुरली के नादे दीवानी बनी गवळण. आणि त्या ठिकाणी ती म्हातारी गवळण देखील भगवान परमात्म्याला बघण्याकरता निघाली का टिक आणि तेवढ्यात म्हातारा पूर्ण आले 102 वर्षाचं. म्हातारी कितीची? 95चं. आणि म्हातारा केवढ्याचं? 102चं. 95ची म्हातारीने 102चं म्हातारा. आणि म्हाताऱ्याने बघितलं म्हातारं होतं पुरुष. म्हातारीला दोन जाताना पाहिलं गावाची माणसं देतात. म्हातारीने काठी पडलं, ए म्हातारे पुढे निघाले. ती म्हणजे आलं पाहिजे पुरुष माझ्याच पुढे.
त्या काळातले नवरे मारायचे, आता मार खायचे नाही ना. आता कशी दिवस झाले आणि पुढे येतील बाबा. आपल्या काळातले तसे दिवस अजून 200 वर्ष नाही येत तसे दिवस. नंतरचा भाग त्यो. आणि त्या ठिकाणी ते म्हातारा कडक जरा असं म्हणल्याबरोबर म्हातारी मुली म्हणतात माझ्या पुढं चढालं. ए म्हाताऱ्या, मूळ सुला माझ्या पुढं काय आला रे? मी चालल्यानंतर राजाला पोरगं झालं एवढं नटून फटून मेकअप करून चालले. म्हातारा म्हणतंय इकडे आनंद झालाय नंदाच्या वाड्यात. म्हातारी मुली मस्त दिसते. लग्नाचा शालू गळ्यात घाली, कपाळाला काजळ, फटावर कुठे म्हातारे ते मस्त दिसतीये. म्हाताऱ्यांचे पण गाणं सुरू. आता मंदिर नाही तर म्हणले असते. मोठं कुठं जागा असते सांगितलं पण असतं गाणं म्हातारं मस्त म्हणत होतं. ते ठिकाणी मंदिरात म्हणताय ना म्हातारा म्हणलं ते मस्त मस्त. बाकीचं समजलं ना, ज्याला समजलं त्याला समजलं कोणा सोडायला. आणि त्या ठिकाणी म्हातारी म्हणजे बघा आता या ना आपण जोडी जाऊन बोलतो. मग म्हातारा घरात गेला, आंघोळ बिंघोळ केली, छोटीचे कपडे घातले आणि हे दोघं जोडीने कुठे गेले? नंदाच्या वाड्यावरती गेले. कशाला गेले? भगवान परमात्म्याला पाहिले गेले. त्या ठिकाणी सगळ्या गोकुळनगरीला आनंद झाला, पण दुःख झालं ते कंसाला. एकीकडे आनंद आहे, एकीकडे दुःख आहे. एकीकडे आनंद झालाय का भगवान परमात्म्याला भूतलावरती पाप नाशण्याकरता जन्माला आलाय. कारण की सगळ्याला माहिती ज्यावेळेस धरतीवरती पाप पडलं त्यावेळेस पृथ्वी माता ही ब्रह्मदेवाकडे गेली व स्वरूपी पृथ्वी ब्रह्मापाशी जाय नेत्री बांधे. तो हे सांगत असे डोळ्यामध्ये अश्रू घेऊन त्या ठिकाणी पृथ्वी माता गेल्याच्या नंतर म्हणे या पृथ्वीवरती खूप पाप पडले. भगवान परमात्म्याला अवतार घ्यायचं सांगितलं. भगवान परमात्म्याने अवतार घेतलाय, पण ज्याने त्या पापाचा अहंकार माजवलाय त्या कंसाला मात्र देव जन्माला आला म्हणून दुःख झाले. आणि दुःखाच्या भरामध्ये कंसाने एक रागारागात मीटिंग भरवली आणि मीटिंग मध्ये सगळे लोक बोलवले. आता त्या काळात मीटिंग मध्ये काय आपल्यासारखे ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच असे लोक होते का? कंसाच्या मीटिंग मध्ये असे लोक असते का बाबा? त्याच्या मीटिंग मध्ये हाडळणी, राक्षसनी, भुतिया, चुडेल्या अशा काय त्याच्यामध्ये साध्या सुद्धा बाहेर आपल्यासारखे रडल्याकार मध्ये होते तुमच्यासारखे लोक. नव्हते ना? अरे जरा मोठ्या मोठ्या हाडळणी होत्या ते आपल्यासारख्या नव्हते. मोठ्या मोठ्या हाडळणी आणि त्या हाडळणी बिटवणी चढ भूत चिंत चढ जमा झालेले. त्या ठिकाणी राक्षस विक्षस सगळे लोक त्या ठिकाणी जमा झालेले. आणि जमा झाल्याच्या नंतर कंसाने मीटिंगचा अजेंडा सांगितला, म्हणजे मीटिंगचा मुख्य विषय. आणि अजेंडा मांडल्याच्या नंतर कंस म्हणला का मला मारणारा होय तो पृथ्वीवरती जन्माला आलाय आणि त्याला काय करायचंय? मारायचंय. आणि त्याला मारण्याकरता जाणार कोण याच्यासाठी ही मीटिंग बसवली. कशाला? मला मारण्याकरता तो जन्माला आलाय. तो कुठं आलाय, कोणाच्या घरी आलाय, कसा आहे, कुठं मुलगी एका पोरगा काहीच गोष्ट त्या कंसाला माहित नाही. पण मला मारणारा जन्माला आलाय, त्याला मारायचे. मग त्या ठिकाणी पुतना म्हणली दादा, आता त्याची बहीण नव्हती पुतना राक्षस आहे. दादा काय एवढीशा पोराला मारण्याकरता एवढी राक्षसाची मीटिंग बोलवतात. आणि ती कंसाची बहीण म्हणजे साधी सुधी नव्हती. काही काही असं नवरा सोडून दिलेल्या बहिणी जरा ठेवलेलं असतं. तिने मग तिचा नवरा सोडला. त्याच्यानंतर रामायणामध्ये रामायणाच्या मध्ये पण ती सुपर्णखा ती नवरा सोडून भावाच्या घरी राहत होती ना. तिला नवरा पडला नाही, तिला सोडला, ती रामाच्या घरी राहायची. ही पण तशीच पुतना. तिला जमलं नाही, ही पहिली मला लग्नच करायचं नाही. आपल्यासारखा जन्म परत नाही म्हणे याच्या जगात. आणि ते पुतणी लग्न नाही केलं, ती त्या ठिकाणी कंसाच्या घरी राहायची. आणि कंस म्हणली दादा एवढ्याशा हितभर कोणाला मारण्याकरता तू एवढी मोठी मीटिंग कशाला बसवली रे? एका तासात मारण्याचे तुला दुश्मन कोण असेल? कोण म्हणली? तर हालत जातो म्हणजे मला असं वाटतं तुम्ही आहे तरी हालत नाही, चालत नाही, डोलत नाही, घरी गेले का काय ते समजत नाही. महाराज आले जायचं पाहून गेले. त्या ठिकाणी तसं नाही. आणि त्या ठिकाणी पुतना मावशी कृष्णाला मारण्याकरता निघाली. आता तिला काय माहित नव्हतं म्हणून
म्हणून तिने काय केलं, स्तनामध्ये विष भरलं, सगळ्यांच्या घरी जायची, त्याच्या घरी एक एक दिवसाचं 2-2 दिवसाचं लेकरू जन्माला आले, त्या घरी जायची, त्या लेकराला आपल्या स्तनामधलं विष पाजायचे आणि त्या लेकराला मारायची. मारता 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 तिला कळालं तर या गावामध्ये नंदाचा एक वाडा आहे, त्या नंदाला देखील एक दिवसाचं पोरगं झालं. एक दिवस झाले त्या नंदराजाला पोरगं होत आणि त्या पोराला मारण्याकरता ती पुतना निघाली. गेल्याच्या नंतर ती काय अशा हाडळीच्या रूपात थोडी गेली, तिने अशा सुंदर बाईचं रूप घेतलं. अशा आपल्यासारखी आपल्यासारखं मेकअप बिकअप तिने घडलं नव्हतं. तिला तर जरा जादू येत होती तिला. तिने असं मेकअप जादूने आपल्या सगळी काया पलटली, अशा सुंदर बाईचं रूप घेतलं. आपल्यासारखी नव्हती. पाहती चिडकी मागे तिला डोक, पाहती खिडकीकडे चालत ती कवाडाकडे एवढं आपण ती गर्दी द्या अशी गर्दी होती. असे सुंदर दिसायला सुंदर बाईचं तिने स्वरूप घेतलं आणि घेतल्याच्या नंतर ती नंदाच्या वाड्यात गेली. आणि नंदाच्या वाड्यात गेल्याच्या नंतर तिने दरवाजा वाजवला, ए यशोदा! आणि नेमकी यशोदा मैया कृष्णाला झोपी घालत होत्या आणि कृष्णा कुठामध्ये झोपला आणि त्या ठिकाणी कृष्णाला पाण्यामध्ये यशोमती मैयाने टाकलं आणि यशोदा माता बाहेर आल्याच्या नंतर म्हणजे कोण तुम्ही असं म्हणल्यावरती म्हणले यशोदा आणि मला विसरली काय? ती म्हणली ओळखलं नाही ही सगळ्याचा भागच वेगळा. आता ती म्हणली मला विसरून कसं जमायचं? मागच्या जन्मामध्ये आपण एका बापाच्या 2 आयाच्या 2 सावकार बहिणी होतो. माझ्या काकाच्या मामाच्या मावशीची